आंधळेने हाती दिवा घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चयो आघवा वाया जाय. ठाई बैसतीये वेळे जे रससोय घेऊनी पळे, तिचा येरू ओढव मिळे कोणा अर्था. आघवाची विषयी भादी परी सांजवनी टेको निधी, ते खूर तोडी नुसधी पोशी कवन. आणि सभाग्यू पाहुणा ये सुभगाची वाढती होये, तै सरो नेने रस सोये ऐशी आधी. ह्या ज्ञानेश्वरी मधील अध्याय 13 मधील भगवद्गीतेच्या 11व्या अध्याया 11व्या श्लोकाचे अनुवाद करताना ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानासंबंधीच्या या अध्यात्म ज्ञानासंबंधीच्या या ओव्या आलेल्या आहेत. आता आपण मूळ श्लोक पाहूया आणि त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अनुवाद देखील पाहूया व त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम यतज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यततोन्यथा. अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याच्याशिवाय म्हणजे याखेरीज जे इतर ज्ञान आहे ते अज्ञान आहे. ते अज्ञान आहे. अध्यात्म ज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. मागे आपण पाहिले आहे की बुद्धीचे अनेक प्रकार असतात, पण जी बुद्धी ईश्वर प्राप्ती करणे हे जिचे ध्येय असते ती सर्वात योग्य बुद्धी आहे, ते पाहिले आहे. बाकी इतर ज्या बुद्धी असतात त्याचा परमार्थ प्राप्तीसाठी काही उपयोग होत नाही. तसं अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय असा याचा अर्थ सांगण्यात येत आहे. तरी परमात्मा असे हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर अनुवाद केलेला आहे, तो पाहूया. तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे, ते तया दिशे ज्ञानास्तव. ते एक वाचून आणि जे भव स्वर्गादी ज्ञानी, ते अज्ञान ऐशे मने निश्चय करी. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी. ते आत्मज्ञान बुडी सुभसद्भावाची. भंगलिया वाटे शोधून या वाटे, निगिजी जेवी निटे राजपंथी. तैसे ज्ञान जाता करी आगवीची एकीकडे सारी. मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत. बघा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत, स्वर्ग आणि संसार या संबंधीची ज्ञाने आहेत, ती अज्ञानी आहेत असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानावर गोष्ट येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. जसे एखाद्या प्रवाशाने वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्याचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे, त्याप्रमाणे तो
जेवढी ज्ञानी आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाविषयी इतर सर्व ज्ञानी एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यास अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो. तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच खरे, एक खरे आहे व इतर ज्ञानी ती भ्रांती होय. अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरूप्रमाणे आधार होते. याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या दारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर होतो, स्थिर होऊन राहिलेला असतो. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, या माझ्या बोलण्यात आड पडदा आहे असे जर अर्जुना तू म्हणशील तर तुला सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष तो ज्ञान झाला. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होती ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होती असे नाही. तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच असते. आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय म्हणजे ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते, वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूच्या मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याचा काय उपयोग? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही तर ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थ जातो. आंधळेने हाती दिवा घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चय आगवा वाया जायो. जरी ज्ञानाचे निप्रकाशे पर तत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंध होनी. म्हणून ज्ञान जेतुले दावी, तेतुली ही वस्तूची आगवी. ते देखे ऐसे व्हावी बुद्धी चोक, या लागी ज्ञानी निर्दोखे. दाविले ज्ञेय देखे, तैशेनी उन्मखे आतिला जो. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी. तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाचे निप्रभे सवे, जयाची मती ज्ञेयी पावे. तो हात धरणिया शिवे पर तत्वाते, तोच ज्ञान हे बोलता विस्मो कवन पंडुसुता. काय सवितया ते सविता, म्हणावे तसे म्हणावे असे. तव श्रोता म्हणितले असो, सांगती याचा अतिशो. ग्रंथोक्ती ते थाडसो घालिशी का. तुझा हाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू. जे ज्ञान विषय फारू निरूपिला, रसू होवावा अति मातृ. हा घेताशी कवी मंत्रू, तरी अवंतुनी शत्रू करीतोशी का. म्हणून ज्ञान जेवढे दाखविल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते. आंधळेने हाती दिवा घेरून काय करावा, तरी ज्ञान निश्चय आगवा वाया जाय. याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखविली ज्ञेय जी पाहतो अशा बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढा ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगावयास नको. परंतु ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भेटते तो ब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. रसू होवावा ती मातृ, हा घेताशी कवी मंत्रू. तरी अवंतुनी शत्रू करीतो शिगा.
ठाई बैसतीये वेळे, जे रससोय घेऊन पळे, तिचा येरू ओढव मिळे कोणा अर्थू. पहा, आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळाने अतिशय रसभरीत वर्णन करावे, ही जी सामान्य कवीची क्लुप्ती तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास, असे श्रोते ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतायत. त्यांनी असं सुंदर उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. भोजन करण्यास पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते. बघा, आता भोजन करण्यास पात्रावर बसण्याच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग आहे. ठाई बैसतीये वेळे, जे रससोय घेऊन पळे, तिचा येरू ओढव मिळे कोणा अर्थ. आघवाची विषयी दुसरं दृष्टांत बघा. आघवाची विषयी भादी, परी सांजवनी टेको नेदी, ते खोरतोडी नुसदी पोशी कवन. बघा, आता सर्व गुणाने संपन्न असलेली, इतर सर्व गोष्टी चांगली, परंतु दूध काढायच्या वेळी जी काशे खाली बसून देत नाही, तर अशी ती नुसती लाथरी गाय कोण पुशील. बघा, आगवाची विषयी भादी, परी सांजवनी टेको निधी, ते खुरतोडी नुसदी पोशी कवन. तरी ज्ञानी मती न फाके, एर जलपती नेनो केतुके. अर्थ बोलाची वाट पाही, उभी जरी एक असली, एक विषयावर केंद्रित झालेली दिसत असली तरी अर्थ बोलाची वाट पाहे. भावाचा फुलोरा होत जाय मती. अनेक तशा प्रकारची उदाहरणे लक्षात येऊ लागतात. तशी ज्ञानी मती न फाके, एर जलपती नेनो केतुके, परिते आसोनिके केले तुवा. जया ज्ञानलेशोद्दिशे किजती योगाती सायाचे, ते धनीचे आणि तुझे आईचे निरूपण. अमृताची व शांत वाकुडी लागो का अनुघडी, सुखाचा दिशी कोडी गणिज तू का. बघा, त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धी विस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टीची किती पाल्हाळ लावतात हे कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे, तू मात्र चांगले केलेस. ज्या ब्रह्मज्ञानाच्या थेंबाच्या हेतूने लोक युगाधिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल. अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागे ना का, तिचा कंटाळा यावायचा नाही. पण दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जात नाही इतका मोठा वाटत असतो, तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का. पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजडावी असे वाटेल काय. त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले असता आता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल. आणि भाग्यशाली पाहुणा आला, त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपवायचे माहीत नसते असे असते. ज्ञानेश्वर माऊलीने यावरची ओवी अशी सुंदर लिहिलेली आहे. आणि सभाग्यू पाहुणा ये, सुभगाची वाढती होय, तै सरोनेने रस सोय आईशे आती. त्यावेळेला स्वयंपाकाला संपवायचे माहीत नसते. तैसा झाला प्रसंगू, जे ज्ञानी आम्हाशी लागू, आणि तुझही अनुरागू आती येतो. म्हणून या वाखाना पाशीशे आली चौगुना, ना म्हणो नये देखना हुशी ज्ञानी. त्याप्रमाणे
तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे, म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहे हे नाही म्हणता येत नाही. तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज माझाही हेतू असाच आहे, असे निवृत्तीचे दास म्हणजे ज्ञानदेव यांनी म्हटले. आणखी महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही. याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली, ती ऐका. यानंतर या लक्षणावरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात, असे श्रीकृष्ण म्हणाले. मग म्हणे या नावे ज्ञानेथ जाणावे, हे स्वमत आणि आघवे ज्ञानी हे म्हणती. करतळावरी वाटोळा डोलतू देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा डाविले तुझ. तळ हातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगाने पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्याने स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखविले. यान आता धनंजया महामती अज्ञानाशी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेशी. यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना, अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणाने सांगतो. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल, कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप निराळेने सांगता अज्ञानच आहे. अर्जुना, असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते, त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण मी काही लक्षणे सांगतो, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी संभावने जे जो मनाची वाट पाहे, सत्कारे होय तुसु जया. तरी जो प्रतिष्ठेकरिता जगतो, जो मनाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो, पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज. हे अज्ञानाचे पहिले लक्षण महाराजांनी सांगितले. आणि स्वधर्माची मांगळी बांधी वाचेचा पिंपळी, उभिला जैसा देऊळी जानोनी कुंचा. आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज म्हणजे मोळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणून बुजून ठेवलेले असते. घाली विद्येचा पसारा, स्वे सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्फतीच्या. अंगवरी चर्ची, जनाचे अभ्यर्चिता वंची, तो जानपा ज्ञानाची खाणी येथ. हे आता दुसरं लक्षण आहे. अज्ञान कुठं कुठं असते ते सांगितले. स्वतःच्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतो. लोक याची पूज्य म्हणून पूजा करीत असता हा त्यास फसवीत राहतो. तो अज्ञानाची खाण आहे असे समज. असे जे वर्तन करतो, हे बाह्यांगाचे वर्तन, बाह्य लक्षण जे आहेत अशा प्रकारचे करतो आणि लोकांना फसवितो. तो स्वतःला खूप मोठा समजतो, पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे त्याचे अज्ञान आहे. आणि वनी विचरे
तेथ जळती जैशी जंगमे स्थावरे तैसे जयाचैनी आचारे जगा दुःख. आणि ज्याप्रमाणे रानास वनवा लागला म्हणजे वृक्ष प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे त्याच्या वागणुकीने सर्व जगास दुःख होते. कौतुके जे जे जल्पे ते सबळाहुनी तीख रूपे विषाहुनी संकल्पे मारकू जो. आणि जो सहज जे जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो. तया ते बहु अज्ञान तुझी अज्ञानाचे निधान हिंसेशी आयतन जयाचे जिने. आणि ज्याचे जगणे हिंसेचे घरच असते त्याच्याजवळ फार अज्ञान आहे. इतकेच नव्हे तर तोच अज्ञानाचा खजिना आहे. आणि फुंके भाता फुगे रेचिलिया सवीची उपगे तैसा संयोग वियोगे चढे ओहोटी. बघा, आपल्याला माहित आहे की तो लोहाराचा भाता असो, जसा तो भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा होतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित होतो आणि तिथली हवा गेली की मग दुःखी होतो. आणि फुंके भाता फुगे रेचलिया सवेची उपगे तैसा संयोग वियोगे चढे ओटे. पडलिया वाऱ्याचा वळसा धुळी चढे आकाशा हरिका वळगे तैसा स्तुती वेळे. निंदी मोटकी ऐके आणि कपाळ धरून ठाके थेंबे विरे वारे निशोके चिखलू जैसा चंस. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे जाते आणि अशी गोल फिरत फिरत वर जाते, तशा स्तुतीच्या वेळी जो आनंदाने चढून जातो तसा त्याची स्तुती केली, तो जो अज्ञानी माणूस आहे त्याची स्तुती केली की तो अज्ञानी त्या धूळ जशी आकाशात चढून जावी वाऱ्याने त्याप्रमाणे आनंदाने चढून जातो. जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो, त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, त्याला ते सहन होत नाही. कसा तर जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो, त्याप्रमाणे मनाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान असे आहे, असे ज्ञानेश्वर माऊली सांगत आहे. तैसा मानापमानी होय जो कोणीही वर्मी न साहे तयाचा ठाई आहे अज्ञान पुरे. आता अज्ञानाची अशी आणखी सुंदर अशी उदाहरणे दिलेली आहेत ज्याला आपण व्यावहारिक उदाहरण म्हणता येईल. आणि जयाचा मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी अंगी अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते त्याला आपण काय म्हणतो, आतल्या गाठीचा. त्याच्या मनात काय आहे तो दुसऱ्याला कधीच कळून देत नाही. ज्याचे बोलणे व वाहने वरून वरून मोकळ्या मनाचे असते व अंगाने एकाला मदत करतो व दुसऱ्या नंतर भलत्यालाच दुसऱ्याला मदत करतो. तो बोलताना आणि जयाचा मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी. आपल्याला बोलताना तो असा वाटतो की तो वा आपले चांगलं बोलत आहे, चांगली स्तुती करीत आहे, किती चांगला, तुझे वडील चांगले, तू चांगला, तुझा स्वभाव चांगला, इतकं मोठं तू काम कसं करतोस, तू हे काय साधं काम नाही, हे चांगल्या भले भले लोक याच्यासाठी हे काम करण्यासाठी धडपडतात पण त्यांच्यानी होत नाही. अशा प्रकारची नाना प्रकारची स्तुती करतो. पण तो पुढे गेलाय हे काय मग अरे त्याला काय कळतंय, ते फालतू काहीतरी करीत बसतंय, आपलं
पण अवघड त्याच्याकडे काम अडलंय म्हणून आपण बोलायचं, अशा प्रकारचे ते. व्याधाचे चारा, दुसरं उदाहरण बघा, व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे, चांगाची अंत करणे विरू करे. बघा, पारध्याचे जनावरास चारा घालणे, जे जनावर म्हणजे शेळी बोकड किंवा काही गाई बैल असे जे काही प्राणी, जे काही इतर आणखी प्राणी असतील ते पाळलेले असतात. पारधी त्याला चारा घालतो. त्याचे चारा घालणे त्याची भूक मिटावी याच्यासाठी नसते, तर ते मेलं नाही पाहिजे म्हणून त्याला तो चारा घालतो. आणि चारा खाऊन जरा लठ्ठ झाला म्हणजे त्याला कापून मांस खाता येते. पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते वरून पाहणाऱ्यास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात त्याचा घात करण्याचा हेतू असतो. त्याप्रमाणे ज्याचे दुसऱ्यास पोसणे अथवा सांभाळणे सरळ असते, पण ते केवळ त्या पोसले जाणाऱ्या माणसाच्या घाताकरिताच असते, व जो चांगल्या माणसाची अंतःकरणे बिघडून टाकतो, चांगाची मने विरू करी. गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैशी पिकली, तैशी जयाची भली बाह्य क्रिया. शेवाळेने आच्छादलेली किंवा गुंडाळा पडलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते, अथवा पिकलेली लिंबोळी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते, तसे ज्याचे बाह्य अंतकरण दिसण्यात चांगले असते वरून गोड आणि आतून कडू अशा प्रकारचे असते, त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे सबद, यात अन्यथा नाही हे खरे मान. अज्ञान तयाचा ठाई ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्यमानी. आणि गुरुकुळू लाजे जो गुरु भक्ती उपजे, विद्या घेऊन माझे गुरुशीची. तयाचे नाव घेणे हे वाचे शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता येईल. आणि गुरुकुळाची ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो, त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिभेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे. पण काय करावे, अज्ञानाची ही लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. ये तुलेनी पांगू पापाचा निस्तरेले हे वाचा, जो गुरु तल्पगाचा नामी आला, हा ठायवरी तया नावाचे भय धरी, मग मने अवधारी अनिके जिने. हे आता ज्ञान आणि अज्ञानाचे लक्षण सांगितलेले आहेत. यानंतर जे लक्षणे आहेत ते पुढील भागात पाहता येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. हरि ओम.